मी आजच त्या गोष्टीवर बोलत नाही, पण जर असं काही व्हायचा म्हणजे तुमच्याकडून मला अधिकृत माहिती कळाली तर असं जर काही झालं तर 100 वाल्मिक कराड, 1000 त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल. शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार जे काय पद्धतीनं करायचा आहे ते करावा. यावर मी अधिकृत माहिती आल्यानंतर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की ही टोळी कशी या राजे आश्रयाखाली होती, राजकीय आश्रय कसा घेत होती आणि हे निष्पाप लोकांना कसं संपत होती. आत्ता एवढंच मी अपेक्षित ठेवतो बोलणं. त्यानंतर ज्यावेळेस अधिकृत काही मला बातमी भेटेल त्यावेळेस मी हे सगळं पुराव्यानिशी तुम्हाला देईन. फिल्डिंग लावतात, दिल्लीमध्ये गेलेत आणि अमित शहाना पण भेटतात. या प्रकरणात काही अडचणी येऊ शकतात का किंवा 100% दबाव येऊ शकतो असं मी आज पत्र देखील माननीय उच्च न्यायालयामध्ये दिलेलं आहे. जे काही प्रकार घडले आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत आणि काय घडतील याच्यानंतर पण ते पण सगळं मी मेन्शन करून दिलेलं आहे. आणि अधिकृत अशी काही माहिती आली तर मी नक्की 100% पुराव्यानिशी तुमच्या माध्यमातून त्या सगळ्यांना पोच करेन. तुम्ही एक राज्यव्यापी बैठक घेणार काय? आम्ही त्याबद्दल जे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांना विचारात घेऊन किंवा गावकरी सगळे ठरवतील त्या अनुषंगाने मी त्याची पण माहिती तुम्हाला लवकरात लवकर देईन. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूर्ण कुटुंबीय भावनिक झाल्याचं दिसून आलं, काय सांगा? जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूर्ण कुटुंबीय भावनिक झाल्याचं दिसून आलं. नाही, ही घटनाच एवढी क्रूर आहे की हे क्रूरकर्मी लोक आणि त्यांचे समर्थक यांच्यासाठीची गोष्ट म्हणजे काही मायने ठेवत नाही. नाहीतर समाजातल्या प्रत्येक घटकाला या गोष्टीची म्हणजे एवढी चीड आलेली आहे की एवढी ही फक्त हत्याच नाही केली तर त्यांनी जे त्यांची काय गुंडगिरी होती, ती गुन्हेगारी वृत्ती होती, ती गुन्हेगारी वृत्ती की आमच्या कुणी आडवं येईल आम्हाला खंडणी मागताना किंवा काही चुकीचे काम करताना तर त्याला आम्ही अशी शिक्षा देऊ असा त्यांना एक अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष असा त्यांना म्हणजे संदेश द्यायचा होता समाजाला.